नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे 2024 के आगामी विधानसभा चुनावों के बारे में। सभी दलों ने अपनी तैयारियां शुरू कर दी हैं और जनता भी चुनावी माहौल का हिस्सा बन रही है। हमारे साथ है उमरेड निर्वाचन क्षेत्र से चुनाव में खड़े होने की इच्छा रखने वाले प्रमोद भड्डे। भड्डे एक समाज सेवक हैं और ग्रामीण क्षेत्रों में नशा मुक्ति अभियान चलाते हैं। वह अपने परिवार के सपने को पूरा करने के लिए इस चुनाव में हिस्सा ले रहे हैं ताकि गरीब लोगों को बेहतर जीवन शैली मिल सके। आइए सुनते हैं उनकी बात। प्रमोद भड्डे: मैंने अपने जीवन का अधिकांश समय समाज सेवा में बिताया है, खासकर नशा मुक्ति के क्षेत्र में। मेरा परिवार हमेशा से चाहता था कि मैं राजनीति में आकर गरीबों की मदद करूं और उनके जीवन में सकारात्मक बदलाव लाऊं। उमरेड की जनता के साथ मिलकर मैं इस सपने को साकार करना चाहता हूं। प्रमोद भड्डे की बातों से स्पष्ट है कि वह उमरेड की जनता की भलाई के लिए पूरी तरह से समर्पित हैं। आगामी चुनावों में उनका सफर देखने लायक होगा। सामाजिक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रातील भूमिपुत्र आहोत, तर एक जिम्मेदारी सामाजिक दायित्व म्हणून या क्षेत्रामध्ये आपलं निभवण्याची एक इच्छा आहे आणि त्यासाठी एक शेतकरी पुत्र असल्यामुळे सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा। जर या क्षेत्रामध्ये जर पाहिला पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आजच्या घडीला आमचे उमरेड क्षेत्र सर्वात रोजगारदृष्ट्या शेतकऱ्यांच्या समस्यादृष्ट्या खूप पाठीमागे। सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा जो हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी जे पांदन रस्ते पाहिजे होते, आजच्या घडीला 75 वर्ष झाले तरी या उमरेड क्षेत्रामध्ये पांदन रस्ते मात्र नाहीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा असायला पाहिजे। आजच्या घडीला शेती पाहिजे त्या प्रमाणात पिकत नाही आणि मुलं बाळं शिकलेले आहेत, तर त्याच्यामुळे जोडधंदा पण या क्षेत्रामध्ये नाही। त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या आहे बेरोजगारीची। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या क्षेत्रामध्ये 25, 30, 35 वर्षापूर्वी जी MIDCच्या महाराष्ट्र सरकारने संकलन केलं आणि त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यांना भेटला, परंतु उमरेड विधानसभेतील तालुक्याला तिन्ही MIDCमध्ये MIDCच्या चांगल्या प्रकारचं संकलन होऊ शकलं नाही। त्याच्यामुळे इथला जो युवा आहे तो खूप बेरोजगार आहे। त्या बेरोजगार युवकाला त्याच्या योग्य शिक्षणाप्रमाणे काम मिळावं आणि त्याचं कुटुंब सुखी व्हावं, हीच एक माझ्या मनातील आत्म्यातून खरी इच्छा आहे। तुर्तास आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जे राष्ट्रीय पक्ष त्यात आपण प्रवेश केला होता। आणखीन असा विषय आहे की बाकीचे जे भारतीय जनता पार्टीचे जनकल्याणकारी जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि जागोजागो आपले शिबिर पण सुरू आहे, नोंदणी शिबिर पण सुरू आहे। तर मला सांगा कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे आणि आपल्यातर्फे पण काही आपण अभियान राबवत आहे का, त्याबद्दल सांगा। एकदम उत्तम तरीकेचा प्रतिसाद मिळत आहे। एक कोमावलेल्या झाडाला अमृत पाणी टाकणं आणि त्याला ते अमृतासारखं होणं, आजच्या घडीला ते होत आहे। खूप सुंदर अशी ती योजना आहे। त्या योजनेचा फायदा नक्कीच व्हायला पाहिजे। हा महिलांकरता झाला, परंतु मुलांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी पण अशा प्रकारचं काहीतरी व्हायला पाहिजे, ते महत्त्वाचे। आपण पण बघितलेलं आहे की कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत पोहोचत आहे, तिथे आपले अनेक अभियान सुरू आहे म्हटलं, तर कशा प्रकारचे हे अभियान सुरू आहे आणि लोकांचे कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल सांगा। माझ्या सर्वात सुंदर असं अभियान आजच्या घडीला जो चालू आहे, मी पण एक लाडली बहीण म्हणून प्रत्येक बहिणीच्या घरामध्ये जातो, म्हणजे गावामध्ये जातो, संपूर्ण महिलांना एकत्र करतो। आजच्या घडीला आमच्या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या मी सरकारच्या निर्देशनात आणून देईल किंवा जनतेच्या, आजच्या घडीला आमच्या क्षेत्रामध्ये महिला मंडळी खूप प्रमाणात खऱ्यासारखं व्यसन करत आहेत। मॅक्झिमम गावामध्ये 75% महिला खर्रा खातात आणि खर्रा खातात तर त्यांचा तरीका पण वेगळा आहे। त्या 24 तास तोंडामध्ये ठेवतात मायगाचा खर्रा म्हणून, आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं महिलांचं प्रमाण वाढत आहे। तर त्याच्यावर एक जनजागृती म्हणून मी एक व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबवत आहोत आणि त्या अभियानामध्ये महिलांना कशा प्रकारे कॅन्सर होते आणि कॅन्सर लवकरात लवकर का बरं होते ते करत आहोत। त्याच्यामुळे माझ्या नियर अबाउट 35% 40% महिलांनी तर खर्रा सोडलेला आहे
काही लोकांनी जो खरा 24 तास तोंडामध्ये खाऊन झोपतात त्यांनी तो टोटली बंद केलेला आहे. त्याच्यामुळे सर्व माझ्या बहिणी, गावातील मुलं, लहान लहान भाषे त्यांना त्यांच्या महिला आई ज्या खर्रा सोडतात त्याच्यामुळे त्यांना जो आनंद मिळतो ते पण खुश आहेत. इवन गावातील वडीलधारे बंधू यांना पण वाटत आहे की हे खूप चांगलं काम आहे. आणि मला असं वाटते की मी जर या क्षेत्रामध्ये तो बदल केला तर नक्कीच या कुटुंबामध्ये एक वैद्यकीय मदत होईल. म्हणून हा एक प्रामाणिकपणे काम करतो. याच्या पाठीमागे कोणता स्वार्थ नाही. बस जनसेवा हीच ईश्वर सेवा माझ्या वडिलांनी सांगितलं त्या प्रकारे कार्य. आपण आपल्या परीने चौतर्फा विकास करतच आहे या उमरेड शहराच्या. या व्यतिरिक्त आपण हे पण बघताय की जे विरोधी पक्ष जे नेते आहात, विरोधी पक्ष जे आहे ते ही जी योजना जी आहे मुख्यमंत्री लाडकी योजना जी आहे त्याला फसवी योजना बोलतात आणि तात्पुरतीची योजना असे हे तर अशा ओढत आहे. म्हटलं त्यावर आपण काय बोलणार? नाही, फसवी योजना तर नाही. आता विरोधी व्यक्ती तर काय ना काय बोलणारच आहे. आपण किती चांगलं केलं तरी तो विरोधी आपला एजेंडा दाखवण्यासाठी तर त्याला विरोध करणारच आहे. पण त्यांनाही माहीत आहे की विरोधी नाही आहे. ॲक्च्युली खरंच त्या पक्षातील कार्यकर्ते, जर भारतीय जनता पार्टीतील कमी कार्यकर्ते या गोष्टीचं काम करून राहिले हे खरी गोष्ट आहे. पण विरोधी पक्षातील कार्यकर्ते खूप प्रामाणिकपणे या सर्व गोष्टीचा फायदा आपल्या वोटर्सला, मतदारांना करत आहेत, एवढं मात्र नक्की आहे. उमरेड मतदारसंघामध्ये आपण हे पण एक चित्र बघताय की इथे बरीचशी कॉम्पिटिशन आहे. आजी माझी सर्व प्रयत्नशील आहे. त्यांना वाटतं की आम्हाला तिकीट मिळाली पाहिजे असं त्यांचं ध्येय आहे. जर पक्षाने तुम्हाला, भारतीय जनता पार्टी पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिली तर तुम्ही प्रामुख्याने काय काय मुद्दे येथील जी जनता आहे त्यांचे सोडविणार आणि तुमची काय प्रायोरिटी राहणार त्याबद्दल बोला. सर्वात मोठा, मी पहिल्याच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की या क्षेत्रामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना. इथला शेतकरी म्हणजे जी पौराणिक शेती होती त्याच पद्धतीने शेती करत आहे. जबकी आम्ही आता आधुनिक युगामध्ये पाय ठेवलेला आहे. आमच्या जमिनी काळ्या कसदार आहेत. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेत आमच्या जमिनी खूप सोन्याच्या आहेत. परंतु या सोन्याच्या जमिनीमध्ये मात्र पुराण्या पद्धतीने जे शेती होते तीच होत आहे. मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये पुन्हा या क्षेत्रात महत्त्वाची हरित क्रांती यावी आणि हरित क्रांतीमध्ये आधुनिक पद्धतीची शेती व्हावी. दुसरी गोष्ट, या इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात रात्रीच्या 12 वाजता 2 वाजता 3 वाजता जाण्यासाठी योग्य तो त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे पांधन रस्ता व्हायलाच पाहिजे. जेणेकरून त्यांचा मुलगा उठून कितीही वाजता त्याला जर शेतात जायचं असेल तो गेला पाहिजे, पांधन रस्ता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही तालुक्यामध्ये MIDC तर आहेत, परंतु उमरेडला 60% MIDCमध्ये कारखाने आहेत. भिवापूरला अर्धा टक्के 1% कारखाना आहे. कुहीला मात्र नाममात्र 1-2 कारखाने आहेत. त्या क्षेत्रात मुलांच्या त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा जेणेकरून त्यांचं कुटुंब सुखी होईल, हा महत्त्वाचा. दुसरी गोष्ट, आमच्या क्षेत्रामध्ये कराडला अभयारण्य जगप्रसिद्ध आहे. त्याला स्थानिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ म्हणून करण्यात यावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आंबोऱ्याला जे तीर्थक्षेत्र आहे त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात 5 नद्याचा संगम आहे, तर तिथं पण पर्यटन क्षेत्र व्हावं. तिसरी महत्त्वाची मुद्दा, इथे नागपूर उमरेडसारखं जे शहर आहे याचं मात्र डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे. इथं नागरी सुविधा नाही. इथे साधं एक उपजिल्हा रुग्णालय नाही. इथल्या पेशंटला हार्ट अटॅक जरी आला तरी त्याला धावत नागपूरला जावं लागतं. ह्या नागरी सुविधा नसल्यामुळे उमरेडसारख्या शहरामध्ये याची जी प्रगती शहर म्हणून व्हायला पाहिजे होती ती बिलकुल झाली नाही. आउटर उमरेडमध्ये जर पाहिलं तर आउटर उमरेडमध्ये नगर परिषदेने ते संपूर्ण आपल्या हद्दीमध्ये घेतलं नाही. आजही ते गावामध्ये आहेत, तर त्यांना गावाचे खसरेच चालू आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पाहिजे तो विकास होत नाही, म्हणून तिथे पण डेव्हलपमेंट होत नाही. तर ह्या भरपूर साऱ्या मुद्दे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्या क्षेत्रामध्ये मागच्या 57 वर्षापासून WCL म्हणजे याला ब्लॅक गोल्ड म्हणतो तो आहे. परंतु त्या ब्लॅक गोल्डचा फायदा इथल्या स्थानिक लोकांना, इथल्या स्थानिक मुलांना, इथल्या स्थानिक काय म्हणतात इंजिनियरला आणि शिकलेल्या मुलांना व्हायला पाहिजे, तो मात्र होणार आलेला आहे. याचा फायदा, या पॉवरचा फायदा दुसरीकडेच होत आहे. मला असं म्हणायचं की येणाऱ्या काळात मी जर इकडे आमदार
म्हणून किंवा विधायक म्हणून बनलोच तर सर्वात मोठा प्रश्न माझ्या सामने राहणार आहे. जनतेची मी साथ घेऊन या क्षेत्रामध्ये जो पॉवर आहे त्या पॉवरवर इथलाच पॉवर इथेच कसा युटिलाइज करता येईल आणि इथल्याच मुलांना कशा प्रकारे रोजगारावर आपल्याला भर घालता येईल आणि त्यांचं सुखी जीवन करता येईल हाच एक मनातून सच्च्या मनानं माझं स्वप्न आहे. नशामुक्ती अभियान व विविध प्रकारचे आपले जे सेवा कार्य आहे, बरेचसे आपले उपक्रम आहे, त्याला बघता जनतेशी तुमची नाळ जुळलेली आहे. अशात जे पॉलिटिकल जे आहे राजकीय वर्तुळात तुम्हाला क्रमांक नंबर 1 वर बघताय सर्व लोक आणि तुम्हाला तिकीट निश्चितच मिळणार पण चर्चा सुरू आहे आमच्या सर्वेप्रमाणे. तर मला सांगा, येथील जे नागरिक आहेत, आता आपलं विकास कार्य बघता येथील जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार? इथल्या नागरिकांना एवढं सांगू इच्छितो की आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवा. एक मन आहे, भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. आपल्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलं होतं की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा. ह्या 2 गोष्टीवर मी भर देतो आणि मी सांगतो की या क्षेत्रात येणाऱ्या काळात चांगलं घडेल आणि चांगलं घडण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीची निवड झाली तर आणि मी जर त्यांच्या याच्यात चांगलं कार्य केलं तर नक्कीच मी जनतेसाठी जे बोललो एकदम प्रामाणिकपणे, दिवसातून 24 तास असतात एका दिवसाचे, तर 18 तास प्रामाणिकपणे काम करणे, 6 तासाची झोप घेणे आणि जनतेसाठी काम करणे. कारण की जेव्हा या जगाला आम्ही सोडून जाऊ तेव्हा मरावे परी किती रुपये उरावे या म्हणीप्रमाणे काम करायचं माझ्या वडिलांनी सांगितलं. आणि जेव्हा या जगाला आखरीचा शेवटचा निरोप घेऊ तेव्हा जन पडभर म्हणतील हाय हाय मी जात राहील माझे कार्य काय. कारण की मी एक राजकीय व्यक्ती म्हणून नाही तर एक सामाजिक व्यक्ती म्हणूनच काम करेल. कारण की बाकीच्या सर्व देवाच्या दिल्याने माझ्याकडे बिझनेस आहे आणि बिझनेस पोट भरायला काफी आहे. बाकी मात्र जनतेची सेवा करायची आहे आणि ही माझ्या आईवडिलांची शेवटची इच्छा होती, त्याच्यासाठीच ही जनसेवा.